गुड मॉर्निंग गॅस, स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आता जरा आंघोळ बिंगोळ नाही केली मी सकाळी उठून, कारण की पार्किंग का गॅलरी साफ करायची आहे मला. कालचा प्रोग्राम झाला ना, त्याची पहिले मम्मीने सकाळी उठून मला गॅलरी साफ करायला लावली. आता पटापट करू, काय 5 मिनटाचं काम आहे. टी लावले आधी. ही राख पण काढून ठेवायची आहे. ही जी राख आहे ना, मम्मी बोलली काढून ठेव एक साईडला. पाणीच मारायचं, अजून काही कामच नाही. लगेच होईल साफी तर काढून झाली. आता पटापट असं पाणी मारून लगेच सोडायचा. पाणी काढणार पण नाही, कारण की गरमी एवढी आहे का पाणी तो लगेच सुकल. आता मला याच्यावरती चढायचं आहे, कारण की ही पॅन्ट, हा मॉप आणि 2-3 कपडे आहेत ते काढत आहेत. बघू खालची जाऊन वरती चढायला जमते का. तो वरती तर आलो, इथं घाण बरीच आहे. आपल्याला काय यो मॉप आहे, तो कपडा आहे आणि तो वाला पण मॉप आहे. योग्य आणचे, अरे तो मॉप आहे, यो मॉप आहे, ती पॅन्ट पण आहे गे. हो, सोप्पा कामाला जमत नाही. तर आता आंघोळ करून तयारी बियारी केली मी आणि मस्त वेगळी आता नाश्ता करतो. मम्मीने नाश्त्याला इडल्या बनवल्यात. इडली बरेच दिवसानंतर इडली बनवल्या. तर नाश्त्याला 2च इडल्या वाटलेल्या, मग माझ्यासाठी उत्तप्पा बनवला मी. तसं पण इडली मला जास्त आवडत नाही. मला इडली आवडतच नाही, वरच खाता बाहेरच्या आणल्या होतात. काय उत्तप्पा बनवलं, फक्त कांद्याचं बनवलं. मांजरीला जांभूळ टाकला. जांभूळ खा, हे खा. अरे बाबा सीजनला भेटते, नशीब आहे तुझा, खा. याच्यावरती टाकू का? तरी त्याच कर. आता सीजनचा फ्रूट आहे, का बाबा का. तुझ्यासारखी नशीबवान मांजर नाही कोण. आता झाली दुपार आणि मी जेवलो वगैरे नाही, फक्त ब्रेड आणि पीनट बटर झाला, कारण की भूकत नव्हती. ते 2 उत्तप्पा खाल्ला त्याच्यामुळे. मग आता झालं जिमला. आरामात जिमला जाऊन जिमवरून आल्यावर काढल्याला जायचं आहे. पाणी मारायची केबी आहे ती फाटले, ती नवीन घ्यायची होती. आणि एक दिवशी बाहेर गेले वाटते, गाडी तर नाही दिसत, म्हणजे बाहेरच गेले. आपण जाऊ मग जिमला बाईक घेऊन, आणि बाईकचा कपडा नाही दिसतच. जिमवरून जाऊन आलो आणि मी आज घेतला योगा बारचा तो ओट्स, जो आपण काल डीमार्टवरून आणलेला. सध्या दुधात तो भिजवत ठेवला आहे, म्हणजे जरा अजून तो सोक झाला पाहिजे, अजून कडकच दिसते. बघू कसा लागते टेस्ट. ऐक उडला का, बघू टेस्ट करून कसा लागते. यो आहे डार्क चॉकलेट फ्लेवरचा. बाकी मला काय माहीत नाही तेवढा. वाजतं ठीकठाक आहे. ओट्स लागतं ना तो भारी, पण गोड बिलकुल नाही. गोड तर नसलंच पाहिजे, पण मला वाटलं डार्क चॉकलेट आहे. हलका फ्लेवर आहे, पण तशी स्वीटनेस नाही. बोल काय आगे हां, बोलायच्या आधीच बोल ना. ठीक आहे की एक दिवस तर मी घेणारच नाही तुला. तर आज घरी बारीकवालं बाठेवाला आंबा आणला ना, कारण की मामाची आई आली, मामाच्या आईने आणले. आणि याला जो वास येते ना, फिरत होता. काय बघला ब्रिजवर बघला. मग ब्रिजवर काय फिरायची जागा आहे का ती? ब्रिजवर काय फिरायची जागा आहे का? तू काय करत होता मग ब्रिजवर? हा, तू काय करत होता ब्रिजवर? की काय फिरायची जागा आहे का? कबुतरांना खवायला टाकत तू ये उतरलेला का ब्रिजवर? या टाकू मी आता बॉब. ब्रिजवर बघला का मी ठाण्याला गेलो नव्हतो. कैसा बघला मग? कंची कापरवाडी कंची टन मध्ये रस्त्यावरच्या. भिवंडीला होतो नाही, मी कापरवाडीला नाही, ठाण्यालाच गेलता. मग एकच शिफ्ट आहे. हो. तर मेडिकल करून जाऊन आलो, आणि मेडिकलला जाता येताना शूट नाही केला, कारण की आज जाम अभ्यास होता. 2 दिवस जे सुट्ट्या होत्या ना, मी सुट्ट्यामध्येच घालवल्या, अभ्यास काही केलाच नाही. आणि मग जेवायला आज डिनरला काय आहे आई शपथ, जे बघून माझं मन खुश झाला ना. पहिली गोष्ट पुरी, पनीरची भाजी, आमरस गाईज, आमरस. आई शपथ, अजून काय पाहिजे याच्यापेक्षा भारी? अजून काय असू शकते? आरामात स्वाद घेऊन जेऊ, पटापट नाही, आज स्वाद घेऊन जेऊ आणि मग एडिट करून अभ्यास करून झोपू. तर हा व्लॉग एवढाच होता, कारण की उद्या परत अभ्यास करून उद्या सकाळी लवकर उठायचं. मला वाटतं उद्या सकाळी लवकर जाऊन जिमला, कारण की संध्याकाळी जायला जमत नाही.
बघू उद्याचं कसं काय. मग हा व्लॉग एवढंच होता. हा व्लॉग इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज, गुड नाईट, झोपा. आमरस का आमरस.